नमस्कार मित्रांनो. आजच्या या AIच्या सेशनमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. हे आपण मराठीमध्ये सेशन रेकॉर्ड करतोय. AIचे नेमके प्रकार काय आहेत आणि AI हा कसा डेव्हलप होत गेला ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा सेशन. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की AI टेक्नॉलॉजी ही आता सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली. प्रत्येकाला कुठे ना कुठे AIचा वापर हा करावा लागतो. मग तुम्ही कॉम्प्युटर सायन्स मधलेच असले पाहिजेत असं काही नाही. तुम्ही आर्ट्स मधले असू द्या, लँग्वेजेसचे असू द्या, कॉमर्सचे असू द्या, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असू द्या, तुम्ही घरगुती काम करणारे असू द्या, तुम्ही शिक्षक असू द्या, तर तुम्ही विद्यार्थी असू द्या, तुम्ही कुठलाही रोल जरी प्ले करत असलात तरी प्रत्येकाला आता AIचा वापर करणं हे गरजेचंच आहे. आणि मग AIचा वापर जर आपल्याला करायचा आहे तर मग नेमकी ही AI काय आहे हे जर आपण समजून घेतलं नीट, तर त्याचा आपण नीट वापर करू शकू आणि ते आपल्याला नक्की फायद्याचं आहे. आणि म्हणून हे सेशन्स आपण करतोय आणि हे सेशन्स आपण मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषांमध्ये सुद्धा करतोय. तर हा मराठीमधला सेशन आहे मित्रांनो, आणि हा आपण यूट्यूबवर अपलोड करतो. यूट्यूबवर तुम्ही ते पाहू शकता, तुमच्या सजेशन देऊ शकता, तुमची काही रिक्वायरमेंट असेल स्पेसिफिक तर तसं सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. मित्रांनो, आपल्याला समजून घ्यायचं आहे की AIचे नेमके कोणते कोणते प्रकार आहेत आणि AI ही सिस्टीम कशी डेव्हलप झालेली आहे. तर मित्रांनो, AIचे सर्वसाधारणपणे 3 प्रकार पडले जातात. एक जो प्रकारे पाहिला त्याला म्हणतो आपण संकीर्ण AI, कमकुवत AI, किंवा ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॅरो AI असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण मजबूत AI किंवा स्ट्रॉंग AI, किंवा कधी कधी याला सामान्य किंवा जनरल AI असं देखील म्हटलं जातं. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण सुपर AI असं म्हणतो, जो भविष्यातला प्रकार असेल, स्ट्रॉंग AI किंवा सुपर AI. तर कमकुवत AI किंवा नॅरो AI जी आहे ही अशी AI की जे सर्वसाधारणपणे एकच काम करते. म्हणजे जसं तुम्ही मोबाईल फोनला गुगल असिस्टंट, सिरी किंवा अलेक्सा असे व्हॉइस असिस्टंट तुम्ही वापरता, त्याला सांगता माझ्या मित्राला फोन लाव किंवा माझ्यासाठी म्युझिक प्ले कर, किंवा चॅट जीपीटीला तुम्ही सांगता मला या प्रश्नाचं उत्तर दे, आणि मग चॅट जीपीटी त्याच्यामध्ये असलेला सगळा डेटा वापरून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर या ज्या टेक्नॉलॉजीज आपण सध्या वापरतो या सगळ्या नॅरो AI आहे. म्हणजे नेटफ्लिक्सवर, युट्यूबवर तुम्ही काही पाहिलं तर युट्यूब तुम्हाला नंतर काय पाहावं याच्यासाठी सूचना करते, रेकमेंडेशन करते. तर या सगळ्या AI ज्या आहेत या एका ठराविक डोमेनमध्ये काम करतात आणि म्हणून त्यांना आपण नॅरो AI किंवा संकीर्ण AI असं म्हणतो. पण भविष्यामध्ये स्ट्रॉंग AI किंवा सुपर AI येण्याची शक्यता आहे. म्हणजे हे थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत आणि हे भविष्यामध्ये येऊ शकतं. तर ही जी जनरल AI आहे, जिला स्ट्रॉंग AI म्हटलं जातं, ही अशी एक काल्पनिक AI आहे ज्याच्यामध्ये AIची बुद्धिमत्ता ही पूर्णपणे माणसासारखी असेल आणि मानव जे काम करू शकतो असं कोणतंही बौद्धिक कार्य ही AI करू शकते. म्हणजे तिथे तुम्ही म्हणू शकता की माणूस हा कदाचित पूर्णपणे AI ने रिप्लेस झालेला असेल. आज तशी परिस्थिती नाहीये. आज ही AI नॅरो AI आहे, त्यामुळे माणसाला ती पूर्णपणे रिप्लेस नाही करू शकत. ती माणसाला असिस्टंट म्हणून काम करू शकते. पण भविष्यामधली AI जी सध्या फक्त कल्पना आहे, तर ती मनुष्याला पूर्णपणे रिप्लेस करू शकते. किंवा असाही एक कन्सेप्ट आहे सुपर AIचा. म्हणजे अशी AI डेव्हलप होईल भविष्यामध्ये कदाचित की जी बुद्धिमत्तेमध्ये सर्व पैलूंमध्ये मनुष्याला मागे टाकेल. आणि मग अशा केसमध्ये मनुष्य जो आहे तो कदाचित AIचा गुलाम होऊ शकतो. तर ही सुद्धा एक कल्पना आहे फक्त, आणि हे असं होईलच असं काही नाही. पण सुपर AIचं सुद्धा एक कन्सेप्ट आहे, एक कल्पना आहे. आणि भविष्यामध्ये ही AI टेक्नॉलॉजी जर खरंच डेव्हलप झाली तर असं होऊ शकतं. मित्रांनो, 40 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही AI मध्ये रिसर्च करायला सुरुवात केली त्यावेळेस AI एवढ्या वेगाने प्रगती करेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्येच AIचा वापर करण्याची वेळ येईल, किंवा सर्वसामान्य लोकांना AIचा वापर करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. पण ते झालेलं आहे प्रत्यक्षात.
आणि म्हणून या ज्या कल्पना म्हणतो आपण स्ट्रॉंग एआय किंवा सुपर एआय, या सुद्धा कल्पना आहेत, पण त्या कदाचित रियालिटीमध्ये येऊ शकतात जर टेक्नॉलॉजी ही अशीच डेव्हलप होत गेली तर. एआयचा इतिहास बघूया. एआय ही कशी इव्हॉल्व्ह झाली, एआयचा जन्म कसा झाला. ॲलन ट्युरिंग नावाचे सायंटिस्ट होते, ज्यांना एआयचा फादर किंवा एआयचा जनक असं म्हटलं जातं. 1950 मध्ये त्यांनी ट्युरिंग टेस्ट मांडली जगासमोर, की जी माणसासारखी बुद्धिमत्ता प्रदर्शित करण्याची मशीनची क्षमता ही मोजते. आणि अशी ट्युरिंग टेस्ट ही त्यांनी मांडली आणि जी लोकांनी वापरायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 1956 मध्ये जॉन मॅककार्थी नावाचा जो सायंटिस्ट होता, त्यांनी डार्टमाउथ परिषदेमध्ये सर्वप्रथम आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय हा शब्द वापरला. आणि मग तिथून ऍक्च्युअली या फील्डची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एआय हे जे क्षेत्र आहे, हा जो अभ्यास आहे, या अभ्यासाची सुरुवात ही तिथून झाली. 1957 मध्ये फ्रँक यांनी परसेप्ट्रॉन, जे जो मानवाची बुद्धिमत्ता माणसाच्या ब्रेनवर अवलंबून असते, तर ब्रेनचं मॅथमॅटिकल मॉडेल, ज्याला आपण न्यूरल नेटवर्क असं म्हणतो, तर त्याचं एक छोटंसं मॉडेल, एक प्रारंभिक न्यूरल नेटवर्क मॉडेल परसेप्ट्रॉन, ते त्यांनी पहिल्यांदा विकसित केलं 1957 मध्ये. आणि तिथून ते मॉडेल खूप चांगलं डेव्हलप झालं, जे आज आपण सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये वापरतो. 1966 मध्ये पहिला चॅटबोट एलिझा नावाचा बनवला गेला. आता आपण खूप ठिकाणी चॅटबोट वापरतो. प्रत्येक बँक असो, एअरपोर्ट असो, किंवा अनेक ठिकाणी जिथे माणसाला काही संभाषण करण्याची गरज आहे, मदतीची गरज आहे, IRCTC वेबसाईट असो, अनेक ठिकाणी चॅटबोट्स आहेत की जे आपल्याला आपलं काम करण्यासाठी मदत करतात. तर 1966 मध्ये हा पहिला आला आणि त्याच्यानंतर आता तो सर्रास सगळीकडे आपल्याला दिसतो. 70 ते 80चं दशक जे आहे, हे थोडंसं डिफिकल्ट होतं एआय साठी. कारण एआयला काय होतं, कॉम्प्युटिंग पॉवर खूप लागते. त्याचप्रमाणे रिसर्च कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी फंडची जरूरत असते. आणि लोकांना असं वाटू लागले की हे काही खरं नाहीये, एआयचं रिसर्च हे थेरॉटिकलच राहील आणि याचे ऍप्लिकेशन डेव्हलप होणार नाही, किंवा ते फेल झाले काही प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये. आणि म्हणून लोकांनी थोडंसं फंडिंगला हात आवरता घेतला, त्याला मदत करायला स्टॉप केलं. आणि त्याच्यामुळे हे मोस्ट डिफिकल्ट फेज म्हणून ओळखलं जातं एआय मध्ये, एआयच्या डेव्हलपमेंटमध्ये. परंतु हे मागे पडलं आणि अनेक प्रणाली यानंतर विकसित झाल्या 1980 नंतर. जसं एस्कॉन नावाची प्रणाली विकसित झाली. परंतु खर्च खूप होता सिस्टीम्स डेव्हलप करण्यामध्ये. एक्सपर्ट सिस्टीम डेव्हलप करण्यामध्ये फजी लॉजिक डेव्हलप झालं आणि या फजी लॉजिकने एक्सपर्ट सिस्टीम डेव्हलपमेंटला खूप मोठा हात लावला, ज्याला आपण फजी म्हणजे वेग आणि जो लॉजिक आपण वापरतो, तर हे फजी लॉजिक जे आहे अनसर्टिनिटीवर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतं. परंतु IBMच्या डीप ब्ल्यू नावाच्या एआय प्रोग्रामनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमधला जो विजेता होता त्याचा पराभव केला, गॅरी कास्परॉवचा, 1997 मध्ये. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की एआय मध्ये अशी पॉवर आहे की जी माणसासारखा विचार हा करू शकते आणि माणसाला सुद्धा हरवू शकते स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये. एआयची प्रणाली उदयास आली. जसं ॲमेझॉन, नेटफ्लिक्स नावाच्या कंपन्या ज्या आहेत, त्या रेकमेंडेशन सिस्टीमसाठी एआयच्या प्रणालीचा वापर हा त्यांनी सुरू केला, जो आजही आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सुद्धा वापरतो. नंतर एआय चालित रोबोटिक्स डेव्हलप झाले. तर हा जो पिरियड आहे याला डीप लर्निंग किंवा सखोल शिक्षण असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये मशीन लर्निंग मॉडेल्स नवीन नवीन डेव्हलप झाले, ते लोकप्रिय सुद्धा झाले. जसं IBMच्या वॉटसनने जिओ पार्टी हा क्विज शो होता, तर त्याला त्यांनी जिंकला तो. आणि त्यांनी दाखवलं की नॅचरल लँग्वेज जी आपण वापरतो एकमेकांना संभाषण करण्यासाठी, ह्युमन बिंग्सला, जसं मी मराठीमध्ये बोलतो, इंग्रजीमध्ये बोलतो, तर ही नॅचरल लँग्वेज. तर त्याने नॅचरल लँग्वेज एआय सुद्धा समजू शकतो हे दाखवून दिले. डीप लर्निंग क्रांती ही सुरू झाली 2012 नंतर. आणि अनेक न्यूरल नेटवर्क मॉडेल्स हे डेव्हलप झाले, ज्याचा अनेक ठिकाणी वापर हा सुरू झाला. गुगलचं डीप माइंड, अल्फागो
ने मानवी गो चॅम्पियन्सला पराभूत केलं आणि एआयने दाखवून दिलं की उत्कृष्ट स्ट्रॅटेजिक थिंकिंग असलेल्या मनुष्याला सुद्धा आम्ही सहजपणे पराभूत करू शकतो. भविष्यामध्ये आपल्याला एआयचं वापर टाळता येणार नाहीये. कोणतीही कंट्री, कोणतीही ऑर्गनायझेशन मला असं वाटतं एआयला स्टॉप नाही करू शकणार. आणि त्यामुळे आता हे जे इथून पुढचे दिवस आहेत याचा एआयचा वापर अगदी लहान लहान मुलं सुद्धा मी पाहिलं की ते चॅट जीपीटी बरोबर खेळत असतात. पण चॅट जीपीटी बरोबर जेव्हा लहान लहान मुलं खेळतात तेव्हा पालकांनी थोडी काळजी घ्यायची की त्याचा मिसयूज होणार नाही. नाहीतर मग त्यांच्यावर थोडेसे वेगळे संस्कार या चॅट जीपीटी कडनं होऊ शकतात. तर ही काळजी जी आहे ही पेरेंट्सला, टीचर्सला घ्यावी लागेल. एआयचा वापर आता सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये येऊ लागला. सेल्फ ड्रायव्हिंग मोड आहे आता कार्सला की जो ऑटोमॅटिकली कारला ड्राईव्ह करेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला डिसीज काही झाला असेल तर त्याचं निदान करण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. फायनान्समध्ये जे फ्रॉड्स होतात तर त्या फ्रॉड्सला डिटेक्ट करण्यासाठी एआयचा वापर हा सुरू झालेला आहे. आणि एआय म्हणजे पूर्वी आम्ही असं म्हणायचो की बुवा एआय ही काही स्वतःहून निर्माण करणार नाही जसं मनुष्य करतो. पण आता असं म्हणता येत नाही. टू लिमिटेड एक्सटेंट आपल्याला असं म्हणता येईल की एआय आता कला, लेखन, संगीत वगैरे सगळीकडे काही गोष्टी निर्माण करू शकते. परंतु लेखकांनी किंवा कलाकारांनी एआयचा वापर करताना तो काळजीपूर्वक केला पाहिजे की तो त्यांना सपोर्टिंग राहायला पाहिजे. त्यांना रिप्लेसमेंट म्हणून त्याचा वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे सध्या. तर एआय जी आहे ही डेव्हलप होईल. जनरल एआय ही भविष्यामध्ये खूप प्रगती करेल असं वाटतंय, ज्याच्यामध्ये माणसासारखी बुद्धिमत्ता ही मशीनमध्ये सुद्धा असेल. तर मित्रांनो, माणसाचा जो इंटेलिजन्स आहे तो नॅचरल इंटेलिजन्स आहे. मशीनचा जो इंटेलिजन्स आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. परंतु तो जर डेव्हलप झाला भविष्यामध्ये तर मग तो माणसाला रिप्लेस करण्याची भीती ही माणसाला वाटते. जसं एआय पक्षपात करू शकतो, बायस करू शकतो, कारण त्याला जो डेटा दिलेला आहे त्याच्यावरच तो शिकतो. तो जर डेटाच मुळात बायस्ड असेल तर मग तो पक्षपात करू शकतो. तो माणसाच्या नोकरीचं विस्थापन करू शकतो. कदाचित भविष्यामध्ये असे अनेक जॉब क्रिएट होतील की ज्याचा आज माणसाने विचारही केलेला. जे तरुण मुलं आहेत, जे त्यांना लहान मुलं आहेत, तर त्यांना अशा पद्धतीचं काम करावं लागेल की ज्याचा आज आपल्या डोळ्यासमोर तो जॉब नाहीच आहे. आपण इमॅजिनच करू शकत नाही की तो जॉब कसा असेल. आणि एआय हे सगळं डेटावर काम करतो. आणि एआय जेव्हा जेव्हा वापरतो आपण तेव्हा तेव्हा तो आपल्याकडनं डेटा घेतोय. तर हा प्रचंड डेटा एआय आपल्याकडनं कलेक्ट करतोय, वापरतोय, त्याचं इम्प्रुव्हमेंट करतोय. आणि मग हा डेटा त्याची गोपनीयता कशी राहील, तो मिसयूज होईल का, अशा शंका ज्या आहेत या माणसाला सतत आहेत. आणि भविष्यच कदाचित याला अ, योग्य उत्तर हे देऊ शकेल. तर आरोग्य सेवेपासून स्पेस रिसर्च पर्यंत अनेक इंडस्ट्रीजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल. हे होणारच आहे. आणि मग आपण तयार असलं पाहिजे. आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणून आपण हे सेशन रेकॉर्ड करतोय की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांना, ज्यांना इंग्रजी येत नाही इव्हन अशांना सुद्धा हे एआय नेमकं काय आहे हे कळावं. आणि एआय आपण वापरतोय कुठे हे कळावं. आणि मग ते वापरायचंच असेल तर ते योग्य वापरलं गेलं पाहिजे तर हे कळावं. आणि म्हणून हे जे सेशन्स आहेत हे मी इथे रेकॉर्ड करतो. मित्रांनो, मला असं वाटतं की एआयचे नेमके प्रकार कोणते आणि एआय ही कशी डेव्हलप होत गेली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, तर या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. अशा अनेक सेशन्स मी याच्या पुढे कंडक्ट करेल, रेकॉर्ड करेल, ज्याच्यातनं तुम्हाला सर्वसाधारणपणे एआयची सगळी ओळख ती होईल. धन्यवाद.